परभणी जिल्ह्यातील माणवत तालुक्यात कार्यरत निवासी नायब तहसीलदार एस.एम. खिल्लारे यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोनकांबळे यादव धोंडबा यांनी महसूल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत खिल्लारे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात खिल्लारे यांनी कथितपणे खोटे किंवा बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय वैद्यकीय चौकशी करून दोषी आढळल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 8 जून 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे. या प्रकरणाकडे आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मी सोनकांबळे यादव धोंडीबा ओकांबोट कावळगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मानवत जिल्हा परभणी येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार निवासी म्हणून कार्यरत असलेले श्री एस.एस. खिल्लारे यांनी त्यांच्या मूळ नियुक्ती तलाठी पदाच्या नियुक्तीवेळेस त्यांनी बोगस, भ्रष्ट, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडून त्या आधारे शासनाच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन आज सध्या ते नायब तहसीलदार या पदावर कार्यरत असून लगेच ते तहसीलदारपदी त्यांचे प्रमोशन होणार आहे. त्यांच्या खोट्या व बोगस दिव्यांग प्रमाणाची चौकशी करून त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मी आजपासून बेमुदत अर्धनग्न अवस्थेत माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण बसत आहे.